श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की पितृदोषाचे लक्षण काय आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदा आले असाच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पितृदोषाचे लक्षण हे काय आहे तसे पाहिल्यास अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे आपले अनेक प्रकारे नुकसान हे होत असते। त्यापैकी सगळ्यात जास्त खतरनाक आणि आपल्याला सर्वात जास्त त्रास देणारा दोष जर का कोणता असेल तर तो पितृदोष होय। ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी सरळ मिळत नाही। कोणती गोष्ट करताना त्यामध्ये काही ना काही अडथळे हे येत असतात। तर पितृदोष कोणाला असतो ते आपण आधी बघूया। तर ज्या घरामध्ये एखादी व्यक्ती अकस्मात मेली असेल, जसे की एखाद्या आजाराने, घातपाताने, ॲक्सिडेंटने किंवा त्यांनी आत्महत्या केली असेल तर त्याच्या परिवाराला पितृदोष हा असतो आणि त्या पितृदोषामुळे त्या परिवाराला अनेक गोष्टी या सहन कराव्या लागतात। त्यापैकी म्हणजेच व्यापारामध्ये अनेक प्रकारे नुकसान होते। कितीही प्रयत्न केला तरी ते नुकसान भरून येत नाही। तसेच नोकरीमध्ये अनेक समस्या या निर्माण होतात। नोकरी आपण कितीही प्रामाणिकपणे का करेना पण आपल्याला काही ना काही अडचणी अडथळे त्या नोकरीमध्ये येत असतात। आपले प्रमोशन होत नाही, आपला पैसा वेळेवर मिळत नाही, तसेच नेहमी अंगावर कर्ज राहते। काही ना काही गोष्टी घेण्यासाठी किंवा काही ना काही करण्यासाठी कोणत्याही प्रकारे का होईना पण अंगावर कर्ज हे राहतेच राहते। शिवाय पितृदोष असलेल्या परिवाराचे कधीही कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही, सफल होत नाही। त्या कार्यामध्ये काही ना काही अडथळे हे येत असतात। असं वाटतं की आता आपलं कार्य पूर्ण होणार पण तरीही अडथळे अडचणी हे त्यामध्ये येतात आणि ते कार्य अपूर्णच राहते। नेहमी केलेली मेहनत ही वाया जाते। आपण कितीही प्रामाणिकपणे का कोणतीही मेहनत का करेना, कोणतेही काम का करेना पण आपली मेहनत ही वाया जाते। प्रत्येक कार्यामध्ये काही ना काही विघ्न हे येत असतात। आपल्याजवळ असलेला पैसा कशात तरी निघून जातो। जसे की आपल्या घरामध्ये आजारपण वाढतात, काही ना काही समस्या येतात व ती समस्या दूर करण्यासाठी पैशाची जरूरत आपल्यालाही पडत असते। आपल्या घर परिवारामध्ये जास्तीत जास्त वादविवाद पडतात आणि घरात असलेले ग्रहक्लेश यामुळे 100% समजून जा की घरामध्ये पितृदोष आहे। कारण ज्या घरामध्ये कोणाशी थोडेफारही पटत नाही, नेहमी प्रत्येक गोष्टीवरून वादविवाद हे होत राहतात, त्या घरामध्ये पितृदोष आहे हे 100% समजून जावे। त्याचप्रमाणे घरातील सुख समृद्धी नष्ट होत असल्यास, मुलांमध्ये दुर्गुण निर्माण झाल्यास समजून जा की पितृदोष आहे। म्हणजे आपण आपल्या मुलांना कितीही चांगल्या प्रकारे का समजून सांगेना पण तरीही आपल्या मुलांमध्ये दुर्गुण हे वाढीस लागतात। चुकीच्या मुलांच्या संगतीमध्ये ते लागतात, वाईट सवयी त्यांना लागतात। हे प्रमुख आणि मुख्य कारण असे आहे की त्यामागे पितृदोष असतो। अशा प्रकारे पितृदोषाचे लक्षण काय आहे, पितृदोष म्हणजे काय याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।